नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या सोबत वीकेंडचा मूड अगदी रिफ्रेशिंग करायला आपल्या सोबत दिलखुलास गप्पा मारायला आलेला आहे अभिजित खांडकेकर. अभिजित, खूप मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. छान, आमचा वीकेंड छान आज गप्पा मारणार आहोत आपण. आणि खूप तुझ्या मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांनाही तुला प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अभिजितला प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा फोन नंबर आहे 0226689926 या नंबरवर फोन करा. आम्ही वाट बघतोय. तुमचे प्रश्न विचारा तुमच्या लाडक्या अभिजितला. अभिजित, नक्कीच आज खूप छान वाटतंय कारण निमित्त खूप छान आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही एक धमाल सिरियल भेटीला आलेली आहे आणि त्याच्यातून तू एका पूर्ण वेगळ्या इमेज मध्ये आम्हाला समोर दिसतोयस. आणि तू कशी एन्जॉय करतोयस आता? मी खूपच एन्जॉय करतोय कारण माझी या प्रियाला प्रीत कळेनानंतर ऑलमोस्ट एक 5-1 वर्षांची गॅप आहे आणि त्यानंतर मी छोट्या पडद्यावर दिसतोय. याचा मला जेवढा आनंद आहे तेवढाच माझ्या आईबाबांना सुद्धा आहे. आणि फार वेगळ्या प्रकारची भूमिका पुढची करावी असं डोक्यात होतं, जे या निमित्तानं करतोय. तिथे खूप प्रेम मिळालं, आदर्श मुलगा, आदर्श पती म्हणून. आणि आता मात्र बोटं मोडली जात आहेत माझ्या नावानं कारण खूप वाईट वागवतोय मी राधिकाला याच्यामध्ये. सो थोडं निगेटिव्ह शेड असलेलं कॅरेक्टर करण्याची खूप इच्छा होती, जी या निमित्तानं पूर्ण होते. नक्कीच त्या निमित्ताने तू स्वतःला एक वेगळी संधी दिलेली आहेस, एका वेगळ्याच रूपात समोर आलेला आहेस आणि अर्थात हेही प्रेक्षक खूप पसंत करतायत. आपण फोनला सुरुवात करूया. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, निलिमा आणि अभिजित दोघांनाही नमस्कार. नमस्कार अभिजित, मी तुझा वैयक्तिक चाहता आहेत आणि कौटुंबिक मित्र देखील आहे. अतिशय कमी कालावधीत छान प्रगती केली, अभिमान वाटतो आणि उरही भरून येतो. आमच्या भिंगारकरांना, भिंगारच्या अनेकांना माहित नाही, लताताई शारंगदेव यांचा तू सुपुत्र आहेस आणि भिंगारकर म्हणून आम्ही खूप एन्जॉय करतो तुझा अभिनेता आणि अँकरिंगचा प्रवास. माझे 2 प्रश्न आहेत अभिजित तुला. मी सतत तुला एक चाहता आणि काका म्हणून नेहमी अभिप्राय देत असतो, तर या अभिप्रायांना तू दाद देताना तुझ्या भावना कशा मनात असतात आणि तुझे बाबा अनिल खांडकेकर, आई यांच्याबद्दल तुमचं कसं शेअरिंग होत असतं आणि सुखादाबद्दल देखील मला ऐकायला आवडेल, तर याबद्दल सांगा. आणि काकू बोलतात, सुलेखा काकू, 1 मिनिट. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार अभिजित. मला एवढंच सांगायचं आहे की पहिली सिरियल तुझी माझी या प्रियाला आणि आत्ताची माझ्या नवऱ्याची बायको, हे दोन्ही मध्ये तुझे कॉन्ट्रास्ट रोल आहेत आणि एकदम यू आर प्लेइंग व्हेरी वेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात देतो कारण तसं बरंच आहे. एक तर एवढं प्रेम तुम्ही कायम देत असता फोन करून, मेसेजेस करून, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि जसं तुम्ही म्हणालात की याला रिप्लाय कसा करावा, तर आय फील व्हेरी हंबल्ड. मी खूप स्वतःला अत्यंत लहान आणि खूप लकी समजतो की अभिनेत्याच्याच पदरी बहुधा एवढं हे नशिबात आमच्या असावं की इतकं चाहत्यांचं प्रेम आणि त्यांच्या टीका म्हणा किंवा वेळोवेळी असणाऱ्या कमेंट्स या मिळणं फक्त अभिनेत्यांच्याच नशिबी असतं. सो मी स्वतःला फार लकी समजतो जेव्हा तुमच्याकडून हे प्रतिक्रिया येते तेव्हा. आणि फॅमिली शेअरिंग बद्दल एक त्यांनी फॅमिली शेअरिंग बद्दल माझ्या बाबांबरोबर माझं फोनवर कायम बोलणं होत असतं. त्यांचे मित्र, आमचे नातेवाईक यांच्याकडून ज्या रिॲक्शन्स येत असतात त्या वेळोवेळी ते माझ्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे पालक अजिबात मी अभिनय क्षेत्रात आल्यानंतर असे अतिउत्साही पालकांपैकी कधीच नव्हते. इनफॅक्ट माझ्या बाबांच्या बँकेत म्हणा, आमच्या आजूबाजूला बराच काळ माहिती नव्हतं की अभिजित खांडकेकरचेच हे पालक आहेत किंवा माझा मुलगा अमुक करतो वगैरे, असं त्यांचा स्वभावच नाही मुळात. इनफॅक्ट त्याच्यावरून त्यांना अनेकदा ओरडाही बसतो की अहो सांगत जा ना तुम्ही, एवढं चांगलं काम करतोय. तर त्यामुळे अत्यंत प्रॅक्टिकल होऊन ते अनेकदा मला सल्ले देत असतात आणि मी त्याला कायम आचरणात आणण्याचा पण प्रयत्न करतो. क्या बात आहे, खूप छान संवाद साधलेला आहे. आणि पुढचा प्रश्न आपण घेऊया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की रेडिओ जॉकी म्हणून तुम्ही जे काम केलं त्याविषयीच्या मेमरीज तुम्ही शेअर करू शकता का? आणि तुमचे येणारे चित्रपट कोणते आहेत आणि जय महाराष्ट्र, धाबा पटेंदा याच्यातील तुमचे आवडते गाणे तुम्ही सादर करू शकता का? आवडते गाणे सादर करू शकता? हा, नाही मी गाणं गायलं तर मला बहुधा या शो मधून लगेचच नाही, अजिबात नाही. पण आधीच्या प्रश्नांची उत्तरं देतो. रेडिओ मधला माझा प्रवास खूप रोचक होता. निलिमा, आपलं बऱ्याचदा बोलणं होतं. मी एक ऑलमोस्ट 5-1 वर्ष अंदाजे पुण्यामध्ये एका प्रायव्हेट FM रेडिओसाठी काम केलं. एका नाही, 2 चॅनलसाठी.
तो खूप इंटरेस्टिंग पिरियड होता. अँकरिंग प्लस अभिनय अशा दोन्हींची सांगड तुम्हाला अर्जिंग करताना घालावी लागते, कारण एवढं उत्साही तुम्ही 24 तास असू शकत नाही. त्यामुळे हा पण एक अभिनयाचा भाग आहे की तुम्ही खूप आनंदी आहात असं तुमच्या आवाजातून जाणून द्यायचं असतं. सो रेडिओला थिएटर ऑफ माइंड म्हणतात, की तुम्ही जे बोलताय ते सगळ्यांच्या डोळ्यांसमोर अचानक उभं राहतं. तर तो पिरियड मी जाम एन्जॉय केला. त्याच्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये आलो. आणि दुसरा प्रश्न होता माझे येणारे चित्रपट. माझे 3 चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत आणि मी पण त्यांची यायची वाट बघतोय. एक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट आहे. त्याच्यानंतर एक प्रिय नावाची एक फिल्म आहे जे नाशिकचेच आमचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. आणि भय नावाचा एक चित्रपट आहे, राहुल भातणकर त्याचे दिग्दर्शक आहेत. सो अशा तिन्ही याच्यामध्ये मी फार वेगवेगळ्या भूमिका केल्या. म्हणजे 3 सिनेमांची मेजवानी. हो, पण वाट बघतोय ती मेजवानी कधी एकदा यावी. आय होप लवकरच येईल. खरंच. आणि तुझा प्रवास एकंदर पाहता म्हणजे नेहमीच असं वाटतं की मंजिल मिल जाएगी भटक कर ही सही पर गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही, खऱ्या अर्थाने. कारण तू एक मुसाफिरासारखा या सगळ्या फील्ड्स मधनं वाहत गेलास आणि पुढे कुठेतरी एक अत्यंत मोठी भरारी. त्यामुळे खूप छान वाटत राहिलं की कधी आधीपासून मनात होतं का अभिनय करायचा आहे पुढे जाऊन? नाही, खरं होतं. म्हणजे माझ्या बालवाडीच्या प्रगती पुस्तकांवर पण हे शेरे आहेत की अभिनय करतो, कविता गाणी कुठेतरी तेव्हापासून वर्गात लाजत नाही. पण तेव्हापासून ही सुरुवात केली. पण मला एक भीती होती की कदाचित आपल्याला फार करता येईल नाही. पण आय एम ग्लॅड की आता मी इथे आहे. क्या बात आहे. आणि नक्कीच तो संघर्षही मोठा आहे आणि अर्थात हे आत्ताचं हे जे सगळं यश आहे ते फारच मोठं आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. पुढच्या फोनकडे वळूया. सोलापूरहून शांता खोखरे आपल्या सोबत आहेत. शांताजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नाही हे म्हणजे हा रोल ऑफर करत तेव्हा काय वाटलं अभिजितला? मला भीती वाटली. हा रोल का स्वीकारलास? मला भीती वाटली. काय वाटली तर भीती वाटली. कारण जसं मी मगाशी बोलताना म्हणालो, माझ्या प्रियाला मधली माझी भूमिका अत्यंत आदर्श अशा तरुणाची होती. आणि माझ्या नंतर या मालिकेमधली भूमिका म्हणजे बायकांनी कडाकडा बोटच मोडली पाहिजे इतकं आपल्या बायकोला वाईट वागवणारा हा नवरा. अशी थोडीशी ग्रे शेड निगेटिव्ह भूमिका होती. ग्रे पण नाही, कम्प्लीट ब्लॅक म्हणताय. सो जर धाकधूक होती मनामध्ये की प्रेक्षक कसं आपल्याला ऍक्सेप्ट करतील, मुळात मी तेवढा वाईट वाटतो का किंवा त्या लेव्हलला तो वाईटपणा दाखवू शकतो का. त्यामुळे जरा धाकधूक होती. पण आता येणारा रिस्पॉन्स बघता मला फार बरं वाटतं की मी निर्णय बहुधा योग्य. तू स्वतःला एक नवं चॅलेंज दिलंस आणि आता ज्या प्रकारे तू सांगतोस की हा रिस्पॉन्स कसा आहे हे ऐकायला आवडेल. कारण काय म्हणतायत प्रेक्षक तुला किंवा चाहता वर्ग आता कसा रिॲक्ट होतोय, कारण पूर्ण वेगळं असेल, भिन्न असेल. त्यांना बहुधा पूर्वी मालिका खूप छान आहे बरं का, तुमचं काम आवडतं असं पटकन सांगता यायचं. आता मी इतकं वाईट वागतोय की त्याच्यात त्यांना इतकं पटकन मला आवडतं बरं का तुमचं काम असं सांगायला बहुधा जरासं हेजिटेशन वाटतं. राधिकाला छळतोस असं वगैरे ऍक्च्युली असे रिस्पॉन्सेस येतात. ती दुसरी कोणती तुमची ऑफिसवाली जरा लांब ठेवा तिला, बायको एवढी चांगली सोन्यासारखी, असे रिप्लायज येतात. पण मला असं वाटतं ती कामाची पावती आहे. आणि काही लोक रागरागही करतात. अजून तरी मारहाणीचे प्रसंग झालेले नाहीयेत. पण मला खूप बरं वाटतं जेव्हा असे रिस्पॉन्स येतात. नक्कीच ही सिरियल आता ही मालिका पुढे कुठल्या वळणावर येणार आहे याची नेहमीच उत्सुकता तुम्ही ताणत आहात. आणि जसं ट्युनिंग, सेटवरचं ट्युनिंग कसं आहे अनिता सोबत आणि सगळं एकंदर ट्युनिंग कसं रंगलंय? अनिता आणि आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो. अनिता मला सगळ्याच बाबतीत खूप सिनियर आहे, अभिनयाच्या आणि इतर सगळ्याच बाबतीत. त्यामुळे आम्ही लहानपणी नाशिकमध्ये असल्यापासून तिला एक आम्हाला फार सिनियर असलेली ताई म्हणून कायमच बघत आलेलो. पण या मालिकेच्या निमित्तानं आम्ही एकत्र काम करतोय. तसं रसिकाची कामं मी थोडीफार पाहिली होती. आमचे काही कॉमन मित्र आहेत. पण या मालिकेच्या निमित्तानं आमचं बॉन्डिंग खूप छान जमलंय. मुळात आम्ही शेजारी राहतो, त्यामुळे एकत्र जाणं येणं यामध्ये आमची अत्यंत घट्ट अशी मैत्री झाली आहे. त्यामुळे सेटवर फार मजा करत असतो आम्ही. मला असं वाटतं की ती मैत्री आहे ती ज्या कामातून अगदी छान फुलत गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला ते ट्युनिंग अगदी मस्त पाहायला मिळतंय. पुढच्या फोनकडे वळूया. पनवेलहून अंकुश इंगळे आपल्या सोबत आहेत. अंकुश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार अभिजित सर. नमस्कार सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की याच्यामध्ये तुम्ही जी आता पहिल्यांदाच एक निगेटिव्ह भूमिका करताय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? आणि आणखी दुसरा प्रश्न म्हणजे आम्ही प्रॉपर विदर्भामधून आहोत. तर अनिता मॅडम जे वराडी भाषेत बोलतात ते ऐकून खूप छान वाटते. तुम्ही कधी असं आम्हाला बोलून दाखवणार? फार अवघड आणि गोड भाषा आहे ही. अवघड इन द सेन्स त्याचा तो लहेजा जमणं फार अवघड आहे. मला अनिताचं फार कौतुक वाटतं, कारण मुळात अनेकांना ही कल्पना नसावी की ती मूळची नागपूरची नाहीये किंवा तिचा या भाषेशी, या डायलेक्टशी तसा काही संबंध नाहीये. या मालिकेच्या निमित्तानं ती ही भाषा शिकली आणि अगदी भाषेवर छान पकड कमावलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा सांगता की नागपूरचं हे ऐकताना फार मजा येते, तर खरं कौतुक तिचं आणि आमच्या क्रिएटिव्ह टीमचं. अभिजित गुरु आमचे लेखक हे स्वतः नागपूरचे आहेत. रोहिणी निनावे अत्यंत सिनियर
सिनियर आहेत ज्या या मालिकेची पटकथा लिहितात, या पण नागपूरच्या आहेत. त्यामुळे तो कुठेतरी अर्क त्याच्यामध्ये उतरतोय असं मला वाटतं आणि मला बरं वाटतं की तुम्हाला हे आवडतंय. क्या बात आहे. नक्कीच ती भाषा आहे, त्या भाषेचा गोडवा आहे आणि त्याच्यामुळेच ते बघायला आणखी मजा येत राहते आणि अनिताची मेहनत ही तितकीच वाखाणण्यासारखी आहे. पुढच्या फोनकडे वळूया. डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. भारतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा विशेष करून अभिजित, तुझं मी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो, तुला शुभेच्छा देतो. कारण का माझ्या प्रियला प्रीतकयना ही आमची सिरियल पाहताना आम्ही संपूर्ण कुटुंब सगळं टक्कून सिरियल पाहत होतो. खूप खूप छान भूमिका करतोस तू, परत अभिनंदन करतो. माझा प्रश्न असा आहे की एक टीव्ही सिरियल करताना अँकरिंग, त्यानंतर आरजे आणि ऍक्टिंग करताना देखील आपण ह्या क्षेत्रामध्ये कसे आलात, तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? आणि त्याचबरोबर दुसरे त्याच्यामध्ये 2 प्रश्न असे आहे की सोजवळ आणि टिपिकल भूमिका करताना देखील आपल्याला एखादी व्हेलनची भूमिका मिळाली मराठीमध्ये, तर ती आपण स्वीकारणार का? आणि आणखी त्याच्या पुढे जर एक प्रश्न सांगतो की हल्ली हिंदी चित्रपटामध्ये मराठी ऍक्टर वगैरे पुढे जात आहेत, तर आपण एखादी हिंदी चित्रपटात जर तुम्हाला सिरियल चरित्र अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ती आपण स्वीकारायला काय? धन्यवाद. ओके, थँक्यू. मला असं वाटतं की पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर या आधीच तू अगदी सविस्तर दिलेलं आहेस, पण अर्थात तिसरा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि फार सुंदर आहे. त्याच्यामुळे हिंदीत अभिजित खांडकेकर आमचा कधी दिसणार आहे? नाही, आता तरी मी पूर्णपणे मालिकांमध्ये बिझी आहे. अर्थात ती इच्छा मला पण आहे. हिंदीच नाही, इतरही प्रादेशिक भाषांमध्ये काम करायला मला खूप आवडेल. पण आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त एक हिंदी सोडली तर इतर भाषा तशा अवघड असतात. त्यामुळे प्रयत्न चालू आहे. आय होप लवकरच दिसेनच तुम्हाला. नक्कीच, आणि आम्ही त्याची वाट पाहायला खूप आतुर आहोत. आणि ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आपले वीकेंड मूड तसाच राहणार आहे. गप्पांची मैफल जारी आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. बाहेर मस्त पाऊस पडतोय, हवेत अगदी आल्हाददायक गारवा आहे आणि स्टुडिओत सुद्धा अत्यंत छान वातावरण आहे. दिलखुलास गप्पा रंगलेल्या आहेत अभिजित खांडकेकर सोबत. त्यामुळे अभिजित, खूप छान वाटतंय ना? तूही हा सगळा मूड हवेचा एन्जॉय करतोय सध्या? हो, हवेचा पण एन्जॉय करतोय आणि हा स्टुडिओतला पण फील एन्जॉय करतोय. कारण पाऊस मला आवडतोच आणि त्यात स्टुडिओमध्ये आल्यानंतर मला माझे रेडिओतले किंवा न्यूज अँकरिंगचे दिवस आठवतात आणि असं वाटतं की आता नीली मला बाजूला करावं आणि आपण बातम्या द्यायला सुरुवात करावी. नक्कीच, तू समोर असल्यावर मलाच दडपण येत आहे. अत्यंत उत्तम अँकरिंग तू करतोस आणि अर्थात ती एक छान सुंदर जर्नी आहे तुझी. अनेक उत्तमोत्तम मोठे मोठे अवॉर्ड्स तू सगळे होस्ट केलेले आहेस, तर त्याबद्दल 1-2 शब्द सांगशील? अचानक सुरू झालं असं अँकरिंग करावं असं आपल्या इकडे अजून त्या फील्डकडे कदाचित काही वर्षांपूर्वी बघितलं जात नव्हतं. मी न्यूज अँकरिंग लोकल चॅनलसाठी करायचो नाशिकमध्ये, तेव्हा मी एकाच कारणामुळे तिथे गेलो की अरे हे आपण का नाही करू शकत. मी कदाचित थोडं ग्रामीण भागातून आल्यामुळे माझा तोंडात जो लहेजा त्यावेळेला होता, ज्याबद्दल मला कायम चिडवलं जायचं, त्या उर्मीतून मला असं वाटलं नाही यार आपण यांना दाखवून देऊ, म्हणून कदाचित तेव्हा ते सुरू झालं. मग नंतर रेडिओतून अँकरिंगचे काही कार्यक्रम, असं करत करत माझाही तो कॉन्फिडन्स वाढला आणि अजूनही प्रयत्न करतोय की मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते करू शकेन. पण मी खूप एन्जॉय करतो अँकरिंग करताना. आय कॅन बी माय सेल्फ आणि प्रेक्षकांशी संवाद साधणं ही फार मजेची गोष्ट असते त्यातली, त्यामुळे खूप आवडतं. क्या बात आहे. आणि असं तेही तू करत राहा, म्हणजे अभिनय तर तो आणि हे सगळी इनिंग चालूच आहे, पण अँकरिंग ही सोडू नको, कारण आम्हाला अत्यंत छान होस्ट बघायला आवडतं अर्थात. आणि पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून रवी घाटगे आपल्या सोबत आहेत. रवी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला, तुमचा आवाज येतोय आम्हाला. अभिजित सर, तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको ही या देशामध्ये काम करत असताना दोन महिला तुमच्या मिसेस आहेत, तर तुम्ही या 2 अभिनेत्रींपुढे कला सादर करताना कुठल्या प्रसंगाला सामोरे तुम्हाला जावं लागतंय? कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय? बरं, मुळात एकच मिसेस आहेत त्यातल्या, जे अनिता दाते राधिका जे कॅरेक्टर करते. कदाचित त्यांना विचारायचं असं असेल की कशा प्रकारे दोघींची डील करता. अभिनेत्री म्हणून ते फार उत्तम आहेत, पण दोघींचे स्वभाव भिन्न आहेत. अनिता अत्यंत सार्कॅस्टिक आहे, अत्यंत वेगळंच बोलते आणि आपल्याला कळत नाही ही आता विनोदानं बोलतेय की खरंच सिरियसली बोलतेय. सो त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना असं अलर्ट राहावं लागतं. आणि रसिकाच्या वेळेला म्हणजे जी शनायाचा रोल करते तिला अलर्ट करावं लागतं, कारण ती चावचाव इकडे तिकडे सगळी तिची मजा चालू असते. पण अर्थात आमची केमिस्ट्री पण मुळात चांगली असल्यामुळे ती पडद्यावरही दिसत असावी. सो खूप एन्जॉय करतो दोघांबरोबर. तुमच्या तिघांचं ट्युनिंग पडद्यावर फार धमाल दिसतं, त्यामुळे प्रश्नच नाही. पुढचा फोन आहे जालन्याहून पूजा देशमुख आपल्या सोबत आहेत. नमस्कार पूजाजी, तुमचा प्रश्न विचारा.
अभिजितला खलनायकाची भूमिका करायला आवडेल का? हो, मी आता करतोच आहे. अजूनही खुनशी काही असेल तर करायला आवडेल. हा वाईटपणा बहुधा पुरेसा वाटत नाहीये का तुम्हाला? कदाचित पुढच्या वेळेला मी अजून प्रयत्न करेन खुनशी होण्याचा. अजून कुठल्या तरी एका भन्नाट खलनायकाच्या भूमिकेत त्यांना तुला बघायचंय. असे वेगवेगळ्या विविध रूपात प्रेक्षकांना तुला बघायचंय. पुढचा फोन पुन्हा जालन्याहून आहेत. विजय देशमुख आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा विजय नाही, मनोज देशमुख. हा मनोज देशमुख जी, बोला बोला. हा अभिजित सर, जसं तुमचं मी पहिली मालिका पाहिली पूर्ण ती माझी आई प्रियाला प्रीत कळेना, तर तसं लव्ह स्टोरीवर तुमचा काय मूवी आणखीन एखादी मालिका त्या रोल मध्ये तुम्हाला पाहिजे इच्छा आहे आमची. आणि तुम्ही जो आता माझ्या नावावरची बायको टिपिकल झालं, पण यंग पिढी करता काय असं लव्ह स्टोरीवर काय येणार आहे की नाही तुमचं? हो, मला वाटलं यंग पिढीमध्ये पण अफेअर्स होत असावीत. सो हे यंग पिढीला पण बहुधा लागू होणार आहे. पण तुम्ही म्हणते तसं रोमॅन्टिक भूमिकांमध्ये यायचा माझा परत विचार आहेच आहे. त्याला काही मी बाजूला ठेवलंय असं नाही. मला असं वाटतं की माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही अत्यंत अत्यंत लोकप्रिय मालिका अजूनही प्रेक्षक याचे भरभरून आठवण काढतात आणि तुलाही भेटत असतील तेव्हाही ते बोलत असतात. एक छानशी आठवण आम्हालाही शेअर करशील आज? बऱ्याच आहेत. त्यातली एक सांगतो. अनेक लोक मला भेटतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे आमचं जमलं. तर मला कळायचं नाही सुरुवातीला. तर ते सांगायचं की आम्ही माझ्याच्या पिरियडमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी शमिकासाठी करायच्या त्यावेळेसच्या माझ्या नायिकेसाठी, त्या आम्ही हिच्यासाठी केल्या आणि ही पटली. आता अवघड झालंय आता कारण मी जे काही करतोय त्याच्यामध्ये बहुधा त्यांना अनेकांना, एक मला कपल भेटलं परवा, मी फिल्म बघायला गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही रिलेट करतो बरं का. तर मला कळे ना की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असलेली मालिका आहे आणि ते कुठल्या अँगलने रिलेट करतात. पण माझी या बघणारे अनेक प्रेक्षक भेटतात आणि खूप प्रेमानं सांगतात की आम्ही खूप बघायचो. तर बरं वाटतं. इतक्या 5 वर्षांपूर्वीची मालिका सुद्धा अजून खूप आवडते लोकांना. क्या बात आहे. नक्कीच. आणि हेच एका कलाकारासाठी अत्यंत मोठी पावती असते जेव्हा एक अत्यंत आधीचं काम सुद्धा तितकंच वाखाणलं जातं पुन्हा पुन्हा. नक्कीच या गप्पांची ही मैफल अशीच रंगणार आहे. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पण अभिजित, अजून नेक्स्ट टप्प्यात आपल्याला अजून काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी बोलायच्या आहेत. त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्यासोबत आहे अभिजित खांडकेकर. आणि अभिजित, खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत आणि अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. पण जसं आपण म्हणतो की प्रेक्षकांचं हे भरभरून प्रेम आणि हे सगळं आहे, पण अजून एक अगदी विचारावंसं वाटतं की कुठल्या कलाकारांनी दिलेली मोठी कॉम्प्लिमेंट किंवा जी तुला खूप प्रेरणा देऊन गेली किंवा असं काही शेअर करशील? खरं माझा या क्षेत्रातला एक असा गुरु नाहीये. मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकायचा प्रयत्न करत असो, मग तो वयाने सिनियरिटीने मोठा असो लहान असो कसं आहे. त्यामुळे कॉम्प्लिमेंट्सने हुरळून जाऊ नये हे जे एक गणित असतं ते डोक्यामध्ये ठेवतो. आणि अजून मला खरं म्हणजे आपण जे म्हणतो ना की माझं बेस्ट काम अजून यायचं आहे. सो मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय. कॉम्प्लिमेंट्स खूप येत राहतात, पण त्या तेवढं छान वाटून चला म्हणजे आय एम ऑन द राईट ट्रॅक एवढं जरी डोक्यात ठेवून आपण पुढे चालू लागलो तर ते मला असं वाटतं की ते जास्त योग्य आहे. सो कॉम्प्लिमेंट्स पेक्षा मी टीकांचा जास्त विचार करतो की अरे हे असं म्हणाले म्हणजे आपण सुधारणेला व्हावे. सो प्रयत्न चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे अगदी कलाकार जमिनीवर आहे अर्थात. आणि पुढच्या फोनकडे वळूया. मुंबईहून अनिता खोडे आपल्या सोबत आहेत. अनिताजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला अनिताजी. हॅलो अभिजित सर. हो बोला मी ऐकतोय, बोला. तुम्ही माझ्या प्रियाला प्रीत कळेनापासूनच तुम्ही मला खूप आवडता. थँक्यू. आणि मला असं विचारायचं आहे, माझ्या नवऱ्याची बायको सिरियल मध्ये तुम्हाला शनाया जास्त आवडते की राधिका जास्त आवडते? कळीचा प्रश्न आहे. अवघड आहे हे. कारण मालिकेमध्ये जर विचारलं तर अर्थात माझ्या बायकोवर इतकं प्रेम बहुधा नाहीये. म्हणूनच शनाया जी ऑफिस मधली आमची एम्प्लॉई आहे तिच्यावर माझं प्रेम आहे. सो
ते पुढे चित्र बदलतंय की नाही मला हे असं तुम्ही वाटतं बघा. की हा प्रश्न कुठल्याही पुरुषांना अवघडच आहे आणि विचारूच नाही ना अशा मुळात, काय भूमिका तुम्ही- करणाऱ्यांना फारच अवघड आहे खऱ्या अर्थाने. त्याच्यामुळे असंही प्रश्न येतात समोर. पण अर्थात जसं आपण म्हणतोय की सेटवर हे सगळं ट्युनिंग रंगणं हे एक आहेच, म्हणजे त्या भाषेचा गोडवा आहे, त्या प्लॉटची एक गंमत आहे. पण अजून अशा काय काय गोष्टी आहेत सेटवरच्या, काही गमती जमती ज्या तुला आमच्याशी शेअर करायच्या वाटतात? सेटवर आमचे दिग्दर्शक केदार वैद्य जे आहेत ते अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक आहेत. यापूर्वी खूप चांगले प्रोजेक्ट त्यांनी केलेत. त्यांच्यामुळे वातावरण खूप हसरं खेळतं कायम असतं. आणि विनोद तर म्हणजे दर याला आम्हाला तेवढ्या टेक पुरतं खूप सिरियस राहावं लागतं. जसं मी मगाशीच म्हणालो की अनिता अत्यंत सार्कॅस्टिक पद्धतीने तिचे विनोद चालू असतात. त्यामुळे मग आमचे लाईट वाले असोत, आमचे सेटिंगवाले असोत किंवा इतर क्रू असो, यांच्याबरोबर ही धमाल मस्ती चालूच असते. आणि किस्से सांगायला गेलो तर आपला वेळ पुरणार नाही, इतके किस्से घडत असतात. नक्कीच एकदा त्यामुळे तुम्हाला सेटवर येऊनच भेटलं पाहिजे मला असं वाटतं. आणि अर्थात मोठा पडदा छोटा पडदा जसं आपण बोलतो की अर्थात दोन्ही याची ताकद वेगळी आहे. पण तुला म्हणजे यात काय फरक तू सांगू शकतो? मी दोन्ही खूप एन्जॉय केलं. मोठ्या पडद्याची मजा वेगळीच आहे. तिथे तुम्ही केलेली बारीक गोष्ट पण फार वेगळ्या पद्धतीने ऍक्सेप्ट केली जाते. आणि टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा इतका वायडर ऑडियन्स आहे. घरबसल्या अनेक गृहिणी, अनेक कामवाले, नोकरदार वर्ग, अनेक लोक मालिका बघत असतात. आणि त्यांचं ठरलेलं टाइम टेबल असतं की या वेळेला ही मालिका बघायची. त्यातल्या घटनांशी ते समरूप होतात, त्यातल्या घटनांबरोबर ते हसतात, रडतात आणि जणू काही ते खरंच आहे की काय असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे तिथे मिळणारी पॉप्युलॅरिटी फार वेगळी आहे. नक्कीच अगदी घराघरात मनामनात पोहोचण्यासारखं आहे. फार मिस करत होतो बराच काळ, जे आता या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा अनुभवतो. नक्कीच. आणि तू ते एन्जॉय करतोयस आणि म्हणूनच प्रेक्षक सुद्धा अगदी मनापासून एन्जॉय करतायत. आणि या पुढल्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला अगदी मनापासून शुभेच्छा. ही भरारी अशीच उंच उंच चालत राहू दे. तुला प्रत्येक प्रोजेक्टसाठी मनापासून शुभेच्छा. आज वेळ काढून आलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आणि तुमचे सगळ्यांचे आभार. थँक्यू. तर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये अभिजित खांडकेकर सोबत छान गप्पा रंगलेल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा IBN लोकमत.